जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. काल पहिला अभंग संपला. आज आपण दुसऱ्या अभंगाला सुरुवात करूया. दुसऱ्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको अभिमान नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी तेणे व्हावे जगा निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. याचा वर करणे अर्थ पाहिला तर बोलायचंच असेल तर भगवंताचं नाम बोला, नाहीतर मग गप्प तरी बसा. उगाचच व्यर्थ बडबड करू नका असं नाथ महाराज सांगतायत. आणि हे एका अर्थानं खरंही आहे. उगाचच नाही ती बडबड, कुणाची तरी निंदा स्तुती उकाळ्या पाकाळ्या चौकशा हे करत बसण्यापेक्षा आपल्याला योग्य तेवढी वाचा आपण वापरावी आणि उरलेली वाचा भगवंताच्या नामाला अर्पण करून टाकावी. त्यात खरोखर साधकाचं भलं आहे. मौनात खरोखर शक्ती आहे. माझ्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. काही कारणांमुळं मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केल्या सलाईन जोडलं. डॉक्टर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, एकच काम कर, काहीही कुणाशीही बोलायला जाऊ नको, पूर्णपणे मौन पाळ, तू ताबडतोब रिकवर होशील. आणि ते मी खरोखर ऐकलं. मला भेटायला काही जण येत होते, घरचे येत होते, पण जास्तीत जास्त मी खाणाखुणा करत होतो. अक्षरशः कुणाशीही बोलायला गेलो नाही. आणि खरं सांगतो, डॉक्टरांना अपेक्षित असलेल्या वेळेच्या आधी रिकव्हरी झाली. मौनात शक्ती आहे हे पूर्वापार ऋषीमुनींनी सांगितलं आहे. असो, इथे मात्र हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका याचा खोलातला अर्थ आपण आता पाहूया. बोलणे याचा अर्थ काय हो? आता अभंगावरती बोललं जाते आणि निरूपणे होत आहेत, ती तुम्ही ऐकताय. म्हणजे प्रगट होणे याचा अर्थ बोलणे. मला तहान लागली तर मी पाणी दे म्हणून मागतो. मग ते माझं मागणं खुणेनं पण असू शकतं किंवा शब्दांनी पण असू शकतं. पण व्यक्त होणे म्हणजे बोलणे. म्हणजे बोलणे ही गोष्ट फक्त वाणीशीच संबंधित आहे असं मुळीच नाही. नवरा बायको बघा, डोळ्यांनीच एकमेकांशी बोलतात कोणा पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर. थांबू नका आता इथे, फार झालं, उठायची वेळ झाली, चला निघा. हे सगळं नवरा बायकोंमध्ये डोळ्यानं होतं. तेही बोलणंच आहे. बोलणे याचा व्यक्त होणे हा अर्थ इथं आपण घ्यायचा आहे. हरी बोला ना तरी अबोला असं नाथ महाराज म्हणतात. म्हणजे व्यक्त होणे आहे, पण तिथे जर व्यक्त होणे नसेल तर तिथे अबोला आहे, म्हणजे मौन आहे असं नाथ महाराज म्हणतायत. आता आपण बोलणे म्हणजे व्यक्त होणे यातल्या व्यक्त होण्याच्या आणखीन खोलात जाऊ. व्यक्त होण्याच्या आधी माझ्या अंतःकरणामध्ये तशी प्रेरणा पाहिजे ना. आता तहान लागल्याचंच उदाहरण पहा. उगाचच मी का प्यायला पाणी मागेन? मला तहान लागली तर मला प्यायला पाणी दे असं मी म्हणेन. मग मी पाणी मागितलं हे माझं व्यक्त होणं झालं खरं, पण ते व्यक्त होण्याच्या आधी मला ही जाणीव झाली की मला तहान लागली आहे. ती जाणीव झाली आणि मग व्यक्त होणं आलं. म्हणजे व्यक्त होण्याच्या आधी जाणीवेचा एक तरंग आहे. आता जेव्हा नाथ महाराज म्हणतात की हरी बोला, तेव्हा एक गोष्ट तुम्ही पाहिली का? आधी हरी हा शब्द आहे आणि नंतर बोला हा शब्द आहे. हरी म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आपल्या आत्मस्वरूपावरती जाणीवेचा तरंग आहे असं इथे नाथ महाराज सांगतायत. आधी हरी आहे आणि मग बोल आहे,
मग प्रगट होणं हे आहे. म्हणजेच आपण व्यक्त होण्याच्या आधी आत्मस्वरूपावरती एक तरंग आहे. असं पहा, आपलं मूळ आत्मस्वरूप जे आहे ते निस्संग आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यावरती कुठलाही खरं पाहता तरंग नाही. पण इथे असा युक्तिवाद करायचा नाही की आत्मा जर निस्संग आहे, निस्तरंग आहे, तर मग तिथे तरंग उमटला कसा? आपण देहभावावर आहोत ही तरी वस्तुस्थिती आहे ना, की आपण आत्म्यापाशी आहोत? आपण आत्म्यापाशी नाही आहोत. आपण देहभावावर आहोत ही वस्तुस्थिती असल्यामुळे आत्मभाव नाही, जीवभाव आहे हे कबूल करावंच लागतं. माऊली पण हरिपाठामध्ये म्हणतात, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा. म्हणजे उपजलो आहे हेच मुळात करंटे पण आहे. ही तरी वस्तुस्थिती आहे ना, की जन्माला आलेलो आहे आणि देहाला मी माझा समजतो किंवा मी म्हणजे देह हेच समजतो. तर मग जो जीवभावावर आहे त्याने असा युक्तिवाद करू नये की आत्म्यावर तरंगच नसेल तर तो आला कुठून. जीवभावावर देहबुद्धीवर जो असतो त्याची काय दशा असते हे ओळखून तर संतांनी अभंग लिहिलेले आहेत ना. म्हणूनच इथे नाथ महाराज म्हणतात, हरी बोला हरी बोला. म्हणजे आत्मस्वरूपावरती तरंग आहे आणि हा तरंग वृत्ती म्हणून ओळखला जातो. तिथे कुठलीही भाषा नाही आहे. भाषेचं स्वरूप नंतर जीवावरच्या संस्कारांनी प्राप्त होतं आणि त्याला भाषा मिळाली की मग तो विचार म्हणून समोर येतो. जसं की मला माहीत असलेल्या भाषेतच माझ्या मनात विचार येतात, मला माहीत नसलेल्या भाषेत माझ्या मनात विचार येत नाहीत. तर मग आपण इथंपर्यंत पाहिलं की व्यक्त होण्याच्या आधी म्हणजे विचार वगैरे याच्या आधी एक तरंग आहे. तो तरंग आत्मस्वरूपावरती उठलेला आहे. आता या तरंगाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक तरंग आहे त्याला त्या आत्मस्वरूपाचीच जाणीव असते आणि एक तरंग असा आहे जो विकारात्मक आहे किंवा प्रकृतीगत आहे. या प्रकृतीगत तरंगामध्ये त्रिगुण इत्यादी दोष आहेत. म्हणजे माझ्या मनात जे विचार येतात, उदाहरणार्थ कुठलाही विचार, चला किती वाजले, जरा टी व्ही लावूया, किंवा चप्पल आणायची राहिली नवीन ती घेऊन येऊया, भाजी कुठली करायची आज स्वयंपाकात, तो असा का वागला माझ्याशी, ती अशी का बोलली, असं काय करायची गरज होती, वगैरे वगैरे. हे जे सर्व विचार आहेत हे तरी कबूल की या विचारांना भाषा येण्याच्या आधी त्यांचा एक तरंग असला पाहिजे. तो जो तरंग आहे तो प्रकृतीगत तरंग आहे आणि हा तरंग देहभावाचा तरंग आहे. दुसरा जो तरंग आहे तो त्या आत्मस्वरूपाच्या जाणीवेचा तरंग आहे आणि असा जो तरंग आहे जो फक्त त्या आत्मस्वरूपाला जाणतो किंवा त्याच्या अस्तित्वापाशी स्थिर असतो, त्याला नाम अशी संज्ञा आहे. या यच्चयावत सृष्टीमध्ये अस्तित्व रूप भरून राहिलेलं आहे. जसं तुम्हाला, मला, कुणालाही आपण आहोत ही जाणीव आहेच. ती शब्दांनी कुणी बोलून दाखवत नाही, पण ती जाणीव आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांनी हे अनुभवलं सुद्धा असेल. आपण झोपलेले असतो आणि आपल्याला कुठून तरी आपण उंच कड्यावरून खाली पडतोय असं स्वप्न पडतं आणि आपण खरोखर दचकून जागे होतो की आपण पडत तर नाही आहे ना. हे जे घडतं ते आपण आहे या घट्ट जाणीवेमुळं घडतं. जसं जागृतावस्थेमध्ये आपल्या जीवाला काही धोका झाला तर आपण दचकतो किंवा मागं सरतो, अगदी तीच कृती आपण करतो झोपेत असूनसुद्धा स्वप्नाच्या भरोशावर की आपण पडणार तर नाही ना, कुठे घसरणार तर नाही ना, आणि एकदम दचकतो. ही जी आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव आपल्याला व्यापून आहे यालाच नाम अशी संज्ञा आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनात स्पष्ट सांगतात की हत्ती, मुंगी, सर्व यच्चयावत सृष्टी याला त्याच्या असणेपणाची जाणीव आहे. मुंगी वेगळी आहे, हत्ती वेगळा आहे, आंबा निराळा आहे, पण ती वस्तू, तो जीव त्या ठिकाणी आहे. आणि हे जे असणेपण आहे हेच भगवंताचे नाम आहे असं महाराज सांगतात.
नाथ महाराज इथे त्याच नामाला निर्देशित करतायत. हरी बोला ना तरी अबोला. आत्मस्वरूपावरती एक तर तरंग येतो. त्याचे दोन प्रकार आपण पाहिले की एक देहबुद्धी निर्देशित करतो आणि एक आत्मबुद्धी निर्देशित करतो. म्हणजे त्याच आत्मस्वरूपाला जाणणारा एक तरंग असतो, तर दुसरा प्रकृतीगत असतो, विकारांनी त्रिगुणांनी युक्त असा असतो. नाथ महाराज म्हणतायत, हे तरंग तर तिथे आहेत, किंवा ते तरंग नसतील तर निस्तरंग अवस्था आहे. त्याला ते अबोला असा शब्द वापरतात. साहजिक आहे की हेच मौन आहे. वृत्तींचं वाणीचं मौन म्हणतात ते हेच आहे, आणि निःशब्द अवस्थासुद्धा हीच आहे. पण पुढे ते व्यर्थ गलबला असा शब्द वापरतात. अर्थातच उघड आहे की जी प्रकृतीगत जाणीव आहे किंवा विकार आणि त्रिगुणांनी युक्त अशी जाणीव आहे, त्या तरंगाला ते व्यर्थ असं म्हणतात. त्याचंच पुढचं स्वरूप मनात येणारे विचार आहेत बरं का. या प्रकृतीगत तरंगांवर नंतर जीवाचे संस्कार होऊन मग ते विचार म्हणून पुढे येतात, आणि त्याला नाथ महाराज गलबला म्हणतात, किंवा हरिपाठामध्ये माऊली त्याला बरळ असं म्हणतात. नाथ महाराज सांगतायत की या गलबल्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. म्हणजेच आपल्या मनाला दिवसेंदिवस क्षण क्षण शांत करण्याचा प्रयत्न करा. पाण्यात गाळ असतो तशातला हा प्रकार आहे. तो गाळ शांत होण्यासाठी आधी पाणी शांत ठेवावं लागतं. मी असं म्हणू शकत नाही की मी पाणी ढवळतसुद्धा राहीन आणि त्यातला गाळ खाली पण बसला पाहिजे. गाळ जर खाली बसायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी शांत केलं पाहिजे. त्या भांड्याला हात न लावता शांत ठेवलं पाहिजे. तसंच आपल्या देहाचं आणि मनाचं व्हायला पाहिजे, आणि यासाठीच साधनेमध्ये आसन आवश्यक आहे. नाथ महाराज सांगतायत की आत्मस्वरूपापाशी खरं पाहता निःशब्द स्थिती आहे, अबोला आहे. पण तिथंपर्यंत जायला गलबला मागे टाकला पाहिजे, त्यात गुंतता कामा नये. साहजिक आहे, डोळ्यांसमोर चित्र आणा ना. समजा एका पाण्यावरती तरंग उमटला, नंतर तोच तरंग मोठा झाला, त्याची लाट झाली आणि त्याच्यातनं शिंतोडे उडायला लागले. तर आता शिंतोडे म्हणजे आपल्या मनातले विचार आहेत असं समजा, आणि ज्या मार्गाने शिंतोडे उडले त्याच मार्गाने आता उलट जा बघू. शिंतोडे शांत झाले की तिथे लाट आहे, लाट शांत झाली की तिथे छोटा तरंग आहे, आणि तरंग जर शांत झाला तर तिथे आत्मस्वरूपच आहे. हेच नाथ महाराज इथे सांगतात की हा गलबला जो व्यर्थ आहे, शिंतोडे जे आहेत ते तुम्ही शांत करा. म्हणजे तुम्ही आपोआप अबोल्यामध्ये जाल, आपोआप आत्मस्वरूपाला मिळून जाल. त्यासाठीची पथ्य आणि अभ्यास ते पुढं सांगतात की नको अभिमान, नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी म्हणजे अर्थातच आत्मसुखी. या ज्या आत्म्यापाशी आपण आत्ता गेलो किंवा त्याचा जो मार्ग पाहिला, तिथे दुसरं काय आहे? तिथे आत्मसुख तर आहे. मग हे सुख कुणाला मिळतं? जो अभिमान आणि मान यांना बाजूला ठेवतो, किंवा जो मी तू पण विसरायचा अभ्यास करतो. म्हणूनच ही पथ्य आहेत की हा अभिमान आणि मान आपल्याला अक्षरशः अखंड जाचतो म्हणजे त्याच्याच अपेक्षेमध्ये आणि त्याच्या जाणीवेमध्ये आपण असतो. अहो, साधं कोणाच्या घरी गेलो आपण आणि आपल्याला प्यायला पाणी विचारलं नाही तरी आपण आपला अपमान समजतो. काय हा माणूस आहे, साधं प्यायला पाणी दिलं नाही. इतकी आपली देहबुद्धी घट्ट आहे. जितकी जितकी आपण मानाची अपेक्षा करत जातो, किंवा जितकं आपण इंद्रिय सुख, विषय सुख, सुख दुःख यांच्यात जास्त जास्त गुंतत जातो, तितकी तितकी आपली देहबुद्धी आणखी घट्ट होत जाते. हे एखाद्या लोखंडाच्या वस्तूवर गंज चढल्यासारखं आहे. ती वस्तू जर सारखी बाहेर पडून राहिली आणि या ना त्या कारणानं त्याला पाणी लागत राहिलं तर ती गंजणारच आहे. त्याला एकतर आत ठेवलं पाहिजे आणि ती गंजू नये म्हणून त्यावरती उपाय केला पाहिजे. तसंच इथे आहे. आपला अभिमान, आपला मान अपमान, आपल्या वाट्याला येणारी सुख दुःख
याच्याकडे वेगळेपणानं पाहायला शिकलं पाहिजे. ते बाजूला ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. हो, अभ्यासच आहे हा. कारण हे बाजूला ठेवायचं असतं हेच मुळात आपल्याला माहीत नसतं. अहो, सुखदुःख भोगणं हेच तर आयुष्य आहे. मान अपमान हे व्यवहारात असायचेच. आपण नाही का त्यांचा मान ठेवला, मग त्यांनी आपला नको का ठेवायला? अशी सर्वसाधारण विचारसरणी असते. सद्गुरूंकडे गेल्यानंतर, संतांकडून श्रवण केल्यानंतर हे समजतं की आपण मान अपमान सुखदुःख या द्वंद्वांच्या पलीकडे आहोत. तर मग आज जर आपण या द्वंद्वांमध्ये सापडलोय तर त्यातून बाहेर पडायचा अभ्यासच करायला पाहिजे. तेच नाथ महाराज इथे म्हणतात की नको अभिमान नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी. सोडी असा शब्द वापरतात पहा. हाच तो अभ्यासाला निर्देशित करणारा शब्द. सोडी म्हणजेच तू धरून ठेवलेस असा त्याचा दुसरा अर्थ आहे. तुझं मी पण तू धरून ठेवल्यामुळे तू पण उदयाला आलेला आहे. हे जे मी तू पण तू धरून ठेवलेस त्याला सोड असं नाथ महाराज म्हणतात. सोडी मी तू पण, तरच या सुखाच्या मार्गावर तू जाशील, तोची सुखी. अभ्यास आहे हा, आणि तो निकरानं करावा लागतो, निश्चयानं करावा लागतो. सोडी मी तू पण म्हणतात तेव्हा जसं हे उघड आहे की ते मी धरून ठेवले, तर हे उघड आहे की मला सुखदुःख मान अपमान यांचे हेलकावे बसणार आहेत. होडी समजा पाण्यात मी सोडली आणि अशी अपेक्षा धरली की त्याला पाणी लागताच कामा नये, तर ते खोळेपणाचे नाही का? किंवा जर मी डोंगरावरती चढत आहे तर माझ्या पायाला माती लागलीच नाही पाहिजे, माझ्या कानांना हवा लागलीच नाही पाहिजे, हे म्हणणं पण वेडेपणाचं आहे. तसंच ज्या प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण आहोत तिथे हे हेलकावे आपल्याला बसणार नाहीत असं शक्य नाही. ते बसणारच आहेत. ते सोसत सोसत ते त्यागण्याचा अभ्यास करणं हेच साधकाचं जीवन आहे. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की सोडी मी तू पण, नको अभिमान, हा मानही नको, हे सगळं बाजूला ठेवायला तू शिक, तसा अभ्यास कर. पुढे ते म्हणतात, सुखी त्याने व्हावे जगा निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. तोच सुखी होणार ज्यांनी हे अनुभव पचवले. ते शब्द वापरतात, जगा निववावे. जगा म्हणजे दृश्य बरं का. दृश्याचा अनुभव जो निववतो किंवा शांत करतो तो सुखी होतो असं नाथ महाराज म्हणतायत. जगाचा अनुभव किंवा दृश्याचा अनुभव शांत करणं म्हणजे काय? डोळे मिटणं म्हणजे दृश्याचा अनुभव गेला, की नाक बंद करणं म्हणजे नाकाचं जे दृश्य आहे वास त्याचा अनुभव गेला? असा इथे अर्थ नाही. जगाला निववणं म्हणजे जगाचा दृश्याचा अनुभव ज्यामुळे येतो त्याला त्याची स्वतःची ओळख होणं. डोळ्याला मला सुंदर दृश्य दिसते, खरी गोष्ट आहे, पण जर डोळ्यामागची शक्ती मी जाणली तर त्या दृश्यामध्ये माझी आसक्ती राहत नाही. आध्यात्मिक नाही, पण एक वरवरचं उदाहरण मी देतो. स्त्रियांना पुरुषांबद्दल आकर्षण आहे आणि पुरुषांना स्त्रियांबद्दल आकर्षण आहे. निसर्ग आहे तो. पण एखाद्या डॉक्टरला विचारा जो रोज 10-10, 20-20 शरीरं फाडतो आणि त्यातले अवयव पाहतो. त्याची थोडी का होईना दृष्टी निराळी असते मानवी शरीराकडे पाहायची. तो हे कुठेतरी जाणून असतो की जे गोरगोमटं सुंदर आखीव रेखीव शरीर दिसते त्याच्या आत काय आहे. तसंच इंद्रियांच्या आत काय आहे, इंद्रियांच्या मागे काय जाणीव आहे ज्याच्यामुळे इंद्रिय भोग घेऊ शकतं, ज्याच्यामुळे मला दृश्याचा अनुभव येऊ शकतो. त्या जाणीवेच्या दिशेने, त्या शक्तीच्या दिशेने साधकांनी प्रवास केला की त्याचं जग निववतं, त्याचं दृश्य लयाला जातं. याचा अर्थ असा नाही की तो जगाकडे बघत नाही किंवा भोग भोगत नाही, पण इंद्रियांच्या मागे राहून जो ते भोग भोगतो, जे चैतन्य तत्व आहे ज्यामुळे ते इंद्रिय कार्यरत आहे, त्या चैतन्याशी तो समरस होण्याचा अभ्यास करत असल्यामुळं त्याला त्या भोगांमध्ये, त्या दृश्यामध्ये आसक्ती राहत नाही. नाथ महाराज इथे तेच सांगतात, सुखी त्याने व्हावे कुणी जगा निववावे, जो दृश्याचा अनुभव असा निववतो. जो निववत नाही
तो अज्ञानी असतो. आणि म्हणूनच पुढे अज्ञानी हा शब्द आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. हा जो अनुभव निववत नाही आहे, हा जो दृश्याला सत्य मानतो, देहाला सत्य मानतो आणि पर्यायानं पुन्हा पुन्हा भोगामध्ये आसक्त होतो, असा जो अज्ञानी आहे, म्हणजे बाहेरचं कुणी नाही बरं का, आपणच असे जे अज्ञानी आहोत, त्या आपणच आपल्याला सन्मार्गाला लावायचं आहे. सन्मार्गाला म्हणजेच त्या चैतन्य तत्वाकडं, त्या आत्मस्वरूपाकडं लावायचं आहे, ज्यामुळे या जगाचा, दृश्याचा अनुभव आहे. प्रोजेक्टर असतो, त्या प्रोजेक्टरमधून प्रकाश बाहेर पडतो आणि पडद्यावर चित्र उमटतं. पण प्रोजेक्टरच्या मागे माणूस असतो, जो तो प्रोजेक्टर हँडल करतो. त्या पडद्याकडे किंवा प्रोजेक्टरकडे न बघणे, तर ज्यामुळे तो प्रोजेक्टर काम करतोय त्या माणसाकडे जाणे म्हणजेच सन्मार्गाला जाणे. आपल्या आत्म्यामुळे आपल्याला जगाचे अनुभव येतात, आपल्या इंद्रियांमुळे ते येत नाहीत. हे जेव्हा साधकाला उमगायला लागतं, तेव्हा त्याचा अंतरंगातला प्रवास आणखी वेगाने व्हायला लागतो. डोळा कापून टेबलवरती ठेवला तर त्याला दृश्य दिसत नाही. जीभ कापून टेबलवर ठेवली तर तिला चव कळत नाही. जिभेच्या मागे कोण आहे त्याला ओळखणं म्हणजे सन्मार्गाला जाणं. तसंच जीवभाव आहे हे खरं आहे, पण जीवभाव आहे कोणाच्या अधिष्ठानावर, तर आत्म्याच्या अधिष्ठानावर. म्हणून तिकडे जाणं म्हणजे सन्मार्गाला जाणं. आणि असा जो सन्मार्गाला जातो तो अर्थातच सुखी होतो. सुखी त्याने व्हावे, जगा निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. पुढे यासाठी आवश्यक असलेली गोष्ट नाथ महाराज सांगतात की जी गोष्ट असल्याशिवाय हा प्रवास शक्यच नाही. आणि ती गोष्ट म्हणजे भावभक्ती बळ. ते म्हणतात, मार्ग जया कळे भावभक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. या अभंगात आणखी 2 ओळी शिल्लक आहेत. त्याचा अर्थ आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.